तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्युचर हॉस्टेलच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये. आज आपण बघणार आहोत लेन्सेस ह्या चॅप्टरवरचे काही न्यूमेरिकल्स. पण सुरू करण्यापूर्वी तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला फ्युचर हॉस्टेलकडून आणि माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओके, तर न्यूमेरिकल्स चालू करण्यापूर्वी आपल्याला काही फॉर्म्युलेज बघायचे आहेत. तर त्यातला सगळ्यात पहिला फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे लेन्स फॉर्म्युला. लेन्स फॉर्म्युला. ओके, काही जणांना हा फॉर्म्युला पाठ असेल, पण काही जणांनी हा पाठ करण्यासाठी काही कंटाळा केला असेल. पण तरीही मी सांगतो की लेन्स फॉर्म्युला म्हणजे 1/v मायनस 1/u इज इक्वल टू 1/f. हा म्हणजेच असतो लेन्स फॉर्म्युला. लेन्स फॉर्म्युला तर ह्याला मी शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणत असतो उफवाला फॉर्म्युला. उफ, ह्याला वाचा जरा. उफवाला फॉर्म्युला म्हणजेच कोणता आहे? लेन्स फॉर्म्युला. बघा बरं, व्ही यू एफ म्हणजे उफ. उफ हे पाठ करण्याची एक ट्रिक आहे. उफ फॉर्म्युला म्हणजेच लेन्स फॉर्म्युला आहे. तर द फॉर्म्युला शोईंग रिलेशन बिटवीन व्ही, यू अँड एफ इज कॉल्ड ॲज लेन्स फॉर्म्युला. पण इथे हा सर्वात मोठा प्रश्न आहे की सर व्ही म्हणजे काय? व्ही म्हणजे काय? तर व्ही म्हणजे असतं डिस्टन्स ऑफ इमेज. डिस्टन्स ऑफ इमेज. तर डिस्टन्स ऑफ इमेज आपण मोजतो कुठून? इमेज किती डिस्टन्सवर आहे ते आपण कुठून मोजतो? तर बघा, जर ही लेन्स असेल, ह्या साईडला एक ऑब्जेक्ट आहे आणि इमेज इकडे फॉर्म झाले कुठेतरी, तर इमेज इथे फॉर्म झाली, ठीक आहे. तर आपण मोजतो कुठून? ऑप्टिकल सेंटरपासून हे डिस्टन्स मोजतो आणि हे डिस्टन्स म्हणजे काय असतं? व्ही. नंतर बघा समोर यू आहे. यू म्हणजे काय? यू म्हणजे असतं डिस्टन्स, हे सेम ॲज अबव. नंतर डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट ह्या लेन्सकडे बघा बरं जरा. इथून ते इथपर्यंतचं डिस्टन्स म्हणजेच ते काय असतं? यू. डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट, हे आहे ऑब्जेक्ट यू. नंतर फोकल लेंथ आहे एफ इज इक्वल टू. फोकल लेंथ काय आहे बघा. समजा इथं कुठेतरी फोकस आहे, प्रिन्सिपल फोकस. तर ऑप्टिकल सेंटर आणि फोकस ह्या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे ते असतं फोकल लेंथ. ठीक आहे. जर तुम्हाला हा फॉर्म्युला पहिल्यापासून माहीत होता तर स्वतःसाठी 3 टाळ्या वाजवायच्या आहेत. 1 2 3. पण जर काही जणांना हा फॉर्म्युला आलाच नव्हता तर त्यांनी स्वतःच्या गालात 3 टाळ्या मारायच्यात. असं नाही, चेष्टा केली. बरं, हा जाऊ द्या. हे आहे लेन्स फॉर्म्युला. हा एक फॉर्म्युला आपल्याला कधीही डिस्टन्स ऑफ इमेज आणि डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट काढण्यासाठी कामाला येतो किंवा फोकल लेंथ काढण्यासाठी येतो. दुसरा फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे मॅग्निफिकेशनवाला फॉर्म्युला. मॅग्निफिकेशन. तर मॅग्निफिकेशन म्हणजे काय बघा, ऑब्जेक्टची हाईट एवढीच होती, समजा ही 5 सेंटीमीटर होती, पण जी इमेज तयार झाली ती होती 10 सेंटीमीटर. मोठी होती चांगली. थोडं ह्याला मोठं करतो म्हणजे त्याला रिलिव्हंट वाटेल थोडंफार. तर 5 सेंटीमीटर ऑब्जेक्ट होती आणि इमेज बनली 10 सेंटीमीटर. तर ही मॅग्निफिकेशन झाली. मॅग्निफिकेशन म्हणजे त्याची हाईट वाढली इमेजची. तर ही किती वाढली हे काढण्यासाठी आपण मॅग्निफिकेशन वापरत असतो. ह्या जागेवर मॅग्निफिकेशन झाला आहे 2 टाइम्स. बघा ना, 5 आणि 10. 5 2 जा 10. तर 2 पट ह्या जागेवर मॅग्निफिकेशन झालेली आहे. ठीक आहे. तर ह्यासाठी फॉर्म्युला असतो. 2 फॉर्म्युला असतात ज्याला आपण कॉम्बिनेशनमध्ये वापरतो. तर एम म्हणजेच मॅग्निफिकेशन हे इक्वल्स टू असतं h2 डिवायडेड बाय h1 इज इक्वल टू v डिवायडेड बाय u. आता मग अशी आपण बघितलं होतं बघा, u म्हणजे काय असतं? डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. v म्हणजे काय असतं? डिस्टन्स ऑफ इमेज. आणि ह्या जागेवर h1 म्हणजे असतं हाईट ऑफ ऑब्जेक्ट आणि h2 म्हणजे हाईट ऑफ इमेज. तर हे 2 फॉर्म्युला आपल्याला पाठ लागतात. त्यानंतर आपण लगेच चालू करूयात आपलं फर्स्ट न्यूमेरिकल. सगळ्यात पहिलं गणित. ठीक आहे. तर गणितात असं दिलं आहे 5 सेंटीमीटर हाय ऑब्जेक्ट. 5 सेंटीमीटर हाय ऑब्जेक्ट आहे म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे हाईट ऑफ ऑब्जेक्ट. हाईट ऑफ ऑब्जेक्ट मी काय करतो, ह्या साईडला डेटा काढून घेतो. तर डेटा, तर हे आहे हाईट ऑफ ऑब्जेक्ट. मग अशी आपण इथं फॉर्म्युल्यात बघितलं होतं बघा मॅग्निफिकेशनच्या. हाईट ऑफ ऑब्जेक्ट आपण दाखवतो h1नी, म्हणजेच h1 इज इक्वल टू किती झालं? 5 सेंटीमीटर. पुढचा क्वेश्चन चालू करत लगेच आपण बघा. 5 सेंटीमीटर हाय ऑब्जेक्ट इज केप्ट ॲट 25 सेंटीमीटर फ्रॉम. बघा हे किती डिस्टन्सवर ठेवले आहे?
25 सेंटीमीटरवर ठेवली आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, जर समजा अशी लेन्स आहे तर आपण कधीही ऑब्जेक्ट ठेवताना लेन्सच्या लेफ्ट साईडला ठेवतो, तर आपण ह्या साईडला ऑब्जेक्ट ठेवलेली आहे. तर हे किती ठेवली आहे? 25 सेंटीमीटर. फॉर सपोज ही ऑब्जेक्ट इथं आहे, इथं आहे 25 सेंटीमीटर. हाईट किती आहे ह्याची? 5 सेंटीमीटर. आणि डिस्टन्स किती आहे? 25 सेंटीमीटर. बरं, फ्रॉम आता बघा पुढचा क्वेश्चन बघा. कॉन्व्हर्जिंग लेन्स हे 25 सेंटीमीटर दूर ठेवलेले आहे एका कॉन्व्हर्जिंग लेन्सपासून. आपण डिफरन्स बघितला होता बघा, कॉन्व्हर्जिंग लेन्स आणि डायव्हर्जिंग लेन्स. तर कॉन्व्हर्जिंग लेन्सला आपण म्हणलो होतो कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे काय असते? जर ह्या साईडने असे इन्सिडेंट रेज आले तर ते एकाच जागेवर फोकस होतात आणि ह्यालाच आपण म्हणत असतो कॉन्व्हर्जिंग. तर ही कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे. कॉन्व्हर्जिंग लेन्स, तर ह्यावेळेस तुम्ही ओळखून घ्यायचं की ती आहे कॉन्व्हेक्स लेन्स. ठीक आहे, हे पुसतो मी डबल. तर ती आहे कॉन्व्हर्जिंग लेन्स. कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणजे डेटामध्ये काय लिहायचं आपण? लेन्स कोणती आहे? लेन्स इज इक्वल टू कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हर्जिंग लेन्स ऑफ फोकल लेंथ ह्या ठिकाणी आहे ऑफ फोकल लेंथ 10 सेंटीमीटर. म्हणजे एफ इज इक्वल टू 10 सेंटीमीटर आहे. एक गोष्ट बघा ना तुम्ही, कार्टेशियन साइन सिस्टम काय सांगतात आपल्याला? कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन आपल्याला काय सांगतं? जर इमेज राईट साईडला तयार झाली तर ते काय असते? पॉझिटिव्ह असते. तसेच त्याच प्रकारे हे बघा, हे आहे ऑप्टिकल सेंटर इथून, तर ह्या साईडला जे काही डिस्टन्सेस असतात ते सर्वच्या सर्व पॉझिटिव्ह असतात. आणि ह्याची फोकल लेंथ कुठं असते? कॉन्व्हेक्स लेन्सची राईट साईडला. तर ह्या ठिकाणी फोकल लेंथ पॉझिटिव्ह असेल, +10 असेल, किंवा लिहायची गरज नाही. यू लिहायचं राहील आपलं. यू इज इक्वल टू, यू किती आहे? 25 सेंटीमीटर. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन सांगतं जर एखादी वस्तू डाव्या साईडला असेल ऑप्टिकल सेंटरपासून तर ती निगेटिव्ह असते. तर ही डिस्टन्स किती आहे? 25 सेंटीमीटर आहे. ह्याचा अर्थ यू इज इक्वल टू -25. लेंथ, फोकल लेंथ ऑफ 10 सेंटीमीटर. आता पुढचा क्वेश्चन आपल्याला काय काढायचं आहे? व्हॉट इज पोझिशन, साईज अँड नेचर ऑफ इमेज. टप्प्याटप्प्यात जाऊया आपण. बघा, हे पोझिशन विचारलंय. पोझिशन म्हणजे कोणत्या जागेवर आहे? इथं आहे. म्हणजेच बघा ना, त्यांनी काय विचारलंय माहिती आहे का? ऑप्टिकल सेंटरपासूनचं डिस्टन्स विचारलंय. ऑप्टिकल सेंटरपासून डिस्टन्स म्हणजेच त्यांनी विचारलंय आपल्याला व्ही म्हणजे काय माहिती का? इमेज कुठं फॉर्म झाली. आता हे बघा, समजा इमेज अशी उलटी फॉर्म झाली तर ऑप्टिकल सेंटरपासून ह्या इमेजपर्यंतचं डिस्टन्स म्हणजेच ते काय असतं? व्ही असतं. तर ह्या व्हीची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला विचारलेली आहे. व्हीची व्हॅल्यू, तर व्ही इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. नंतर साईज विचारली. साईज म्हणजे छोटी आहे, लहान आहे, हे पण ते आपण कसं ठरवतो? हाईट मोजून. समजा ही इमेज एवढी लांब आहे तर ह्याची साईज किती असेल? जेवढी ह्याची उंची आहे तेवढी. ठीक आहे, समजा हे किती आहे? H2 आहे. हाईट ऑफ इमेज विचारलं आपल्याला, म्हणजेच ते H2 विचारलं आपल्याला. H2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि परत विचारलं नेचर ऑफ इमेज. ती इमेज कशी आहे? रिअल आहे की व्हर्च्युअल आहे? उलटी आहे का सरळ आहे? हे आपल्याला सांगायचं आहे. पण त्यापूर्वी हा डेटा एकदम आपल्या डोळ्यामध्ये साठवून घ्या. आता आपल्याला बघायचं आहे सोल्युशन, प्रॉपर सोल्युशन. तर हे वरचं मी क्वेश्चन वगैरे रफ करतो, त्यानंतर आपण सॉल्व्ह करूयात. तर आपल्याला फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे तुम्हाला आपोआप समजलं पाहिजे. आपल्याला व्ही काढायचं आहे, व्ही आणि H2. काय फाइंड करायचं आहे? व्ही आणि H2. इथं बरी लिहितो मी. आपल्याला काढायचं आहे व्ही, डिस्टन्स ऑफ इमेज काढायचं आहे, नंतर हाईट ऑफ इमेज काढायचं आहे. तर व्ही फाइंड करण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला होता बघा, मगाशी म्हटलं तुम्ही 1/v मायनस 1/u इज इक्वल टू 1/f. हा फॉर्म्युला होता, बरोबर आहे ना? तर आता व्ही काढायचं आहे, ह्यासाठी आपण यूज करूयात सोल्युशन. इथं सोल्युशन लेन्स फॉर्म्युला जो की असतो 1/v मायनस 1/u इज इक्वल टू 1/f. हा काय असतो? हा असतो लेन्स फॉर्म्युला. हा फॉर्म्युला खूपच जवळ असला पाहिजे, आपल्या खूपच जवळ असला पाहिजे. जवळच्या वस्तू, जवळचे लोक आपल्या लक्षात राहतात, म्हणून म्हणलं की हा फॉर्म्युला आपल्या जवळचा असला पाहिजे. 1/v थोडंफार मॉडिफाय करूया, ह्याला आपण मॉडिफाय करूयात. आपल्याला 1/v ची व्हॅल्यू काढायची आहे. इज इक्वल टू 1/u हे आहे -1/u. तर ह्याला आपण त्या साईडला पाठवूयात.
हे 1/f मायनस 1/u. हा असा आपण फॉर्म्युला मॉडिफाय करून घेतलेला आहे. तर बघा एफची व्हॅल्यू काय आहे बघा, इज इक्वल टू 1/f. एफ काय आहे होतं रे, -25. नंतर हे प्लस होईल, प्लस पलीकडे गेलं, मायनस होतं पलीकडे गेलं, प्लस झालं. नंतर 1/u आहे, तर ह्या यूच्या जागेवर डिस्टन्स होतं बघा, सॉरी ह्या जागेवर होतं फोकल लेंथ आहे 10 आणि नंतर डिस्टन्स आहे 25 -25. आता बघा आपल्याला काय करावं लागेल ह्यासाठी, तर आता आपल्याला एलसीएम फाइंड करायचं आहे. म्हणजे 10 आणि 25च्या पाड्यामध्ये कॉमन काय येतं ते काढायचं. सगळ्यात पहिल्यांदा 10चा पाड्यामध्ये 10 किंवा 10 10 2 20, नंतर 30 40 50, 50पर्यंत थांबतो मी. नंतर बघा 25 25 1 25 25 2 50. तर दोन्ही पाड्यामध्ये कॉमन काय आहे रे, 50. सगळ्यात कमी कॉमन काय आहे, 50. तर 10ला 5 वेळेस गुणलं की नंतर 50 येतं. पहिल्यांदा हे 50 50 खाली लिहून घ्या. चला हां 50 खाली लिहून घेतलं. नंतर हे 10ला आपण 5ने गुणलं प्लस 5ने गुणलं की 50 आलं होतं, बरोबर आहे का. नंतर हे -25 आहे बघा, -25 -25ला 2ने गुणलं की लगेच 50 आलं होतं, म्हणजेच हे -2. हे आपल्याकडे हे आन्सर आलं बघा. आता लगेच पुढे +5 आणि -2 किती येतं, 3. नंतर खाली काय आलं, 50. ही व्हॅल्यू कशाची आहे, 1/v ची. पण मला व्हॅल्यू पाहिजे आहे व्हीची. कशाची व्हॅल्यू पाहिजे, व्हीची. तर मी काय करतो, हे रफ करतो पहिल्यांदा. ओके, हे रफ करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे 1/v ची. तर फक्त मी ह्याला उलटा करतो, हे व्हीला वर लिहितो, तर ही 50 वर जाईल आणि हे 3 खाली येईल. तर असं येईल बघा, हे v इज इक्वल टू 50 डिवायडेड बाय 3. ही आपल्याकडे व्हॅल्यू आलेली आहे. तर बघा ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, एक साधी आपण डिव्हिजन करूया. तिकडं 3 आणि इकडं 50. 3 1 जा 3, नंतर 2 हे 0 आलं. नंतर 3 6 जा 18, खाली 2 आलं. नंतर आता हे डिव्हिजिबल नाही आहे म्हणून आपण पॉईंट घेतला 0. 3 6 जा 18, नंतर 2 आलं. नंतर 3 6 जा हे 0 आपण घेतलं, 3 6 जा 18 हे 2. हे कंटिन्युअस असणार आहे. पण बघा पॉईंटच्या पुढे 6 6 आलं आहे, त्याला आपण राऊंड ऑफ करतो. राऊंड ऑफ म्हणजे आपण त्याच्या पुढची व्हॅल्यू घेत असतो. 6 6 हे 5च्या पुढे आहे, 500च्या 5च्या पुढे 6 आहे. तर आपण ह्याला काय करूयात माहिती आहे का, 7 घेऊयात. ह्याला आपण रफ करून ह्याला घेऊयात 7, 16.7. ह्याचं उत्तर काय आलं मग, v इज इक्वल टू 16.7 सेंटीमीटर. इमेज एवढ्या डिस्टन्सवर तयार झालेली आहे. बरं, ही डिस्टन्स झाली, डिस्टन्स ऑफ इमेज झाली आहे. म्हणजे डिस्टन्स ऑफ इमेज पॉझिटिव्हमध्ये आलं. ह्याचा अर्थ इमेज कुठं बनली असेल रे, जर ही लेन्स असेल, ही लेन्स आहे हां, तर ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली आहे. ह्याचा अर्थ इमेज कुठं बनली आहे, राईट साईड ऑफ द लेन्सला बनली आहे. साइन कन्व्हेन्शन सांगतं आपल्याला की जर व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर इमेज कुठं बनली आहे, राईट साईड ऑफ द लेन्सला बनली आहे. नंतर आपल्याला काय काढायचं होतं रे, H2 काढायचं. H2 चला, H2चा फॉर्म्युला आपण वापरूया, तिथेच वापरूयात लगेच एवढ्या एरियात. चला, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला असतो H2 डिवायडेड बाय H1 इज इक्वल टू V डिवायडेड बाय U. हा फॉर्म्युला कशाचा आहे रे, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आहे, मी तुम्हाला दिलं होतं. तर आपल्याला काय काढायचं, H2 काढायचं आहे. H2 जर काढायचं असेल तर हाच फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. आपण काय करूयात, H2 एका जागेवर ठेवूयात आणि H1ला पलीकडे टाकूयात. इथं खाली डिव्हिजनला आहे, पलीकडे गेलं की मल्टिप्लायला जाईल. H2 इज इक्वल टू V बाय U इंटू H1. H2ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, जी आहे हाईट ऑफ इमेज म्हणजे साईज ऑफ इमेज. नंतर बघा व्हीची व्हॅल्यू वरीच दिली आहे, ही दिली आहे 16.7. पण मी सांगतो म्हणून तुम्ही व्हॅल्यू 50/3 घ्या. नंतर सांगतो तुम्हाला का घेतला. तर बघा व्हीची व्हॅल्यू आपण काय घेतो, आपण 50 डिवायडेड बाय 3. नंतर खाली आहे यू म्हणजे काय असतं रे, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट किती होते, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट आहे 25 -25 इंटू H1 आहे. H1 म्हणजेच काय असतं, हाईट ऑफ ऑब्जेक्ट. हाईट ऑफ ऑब्जेक्ट किती होते रे, 5 होती. आता बघा ही डिव्हिजनला आहे, जर मी ह्याला वरून खाली जर पाठवलं तर ती डिव्हिजनवाली व्हॅल्यू जाते मल्टिप्लायमध्ये, बरोबर आहे का. म्हणजे आता आपल्याकडे येईल 50 गुणुले 5 भागिले 25 गुणुले 3. 50 गुणुले 5 भागिले 25 गुणुले 3. आता इथं समोर घेतो मी, तीच व्हॅल्यू समोर घेतो. बघा 50 गुणुले 5 भागिले 25 गुणुले 3. ह्या साईडला बघा बरं, हे 25 1 25 आणि 25 2 50, म्हणजेच हे असं येईल
25 एक 25 आणि 25 दुने 50, हे 5 गुणुले 3, हे किती येईल 5 इंटू 2 किती येतं 10 आणि खाली 3. ही व्हॅल्यू कशी झाली H2ची आली. आता परत अजून एकदा भागाकार करायचा. आता ज्याला भागाकार येत नाही त्यांनी असाच भागाकार करायचा. बघा 3 त्रिक 9 असतं, खाली काय उरतं 1. आता एकला तर भाग जात नाही, मग आपण काय करतो इथं डेसिमल येतो, 0.10 खाली घेतलं, 3 3 जा 9, नंतर हे खाली किती येतं 1, डबल एकदा 3 3 जा 9, खाली काय आलं 1. ठीक आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे बघा 3, त्या 5च्या पुढे नाही ना, तर आपण ह्याला राऊंड ऑफ करू शकत नाही 3.4 लिहू शकत नाही. जर ती 5च्या पुढे गेली असती तर मग आपण त्याला 3.4 घेतलं असतं. पण सध्या व्हॅल्यू काय आहे ती येणारी व्हॅल्यू 3.33 आहे. पण एक गोष्ट बघा, आपण जी -25 घेतलं होतं ते मायनस होतं, म्हणजे ह्या जागेवर जी व्हॅल्यू येईल ते निगेटिव्ह येईल. हे पूर्ण फ्रॅक्शन निगेटिव्हमध्ये असेल, पूर्ण फ्रॅक्शन निगेटिव्ह असेल. आता आलेलं आन्सर हे पण निगेटिव्ह आलेलं आहे 3.33. आणि बघा हे आहे हाईट ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजे सेंटीमीटरमध्ये आले, हाईट ऑफ इमेज आहे ते, तर ते सेंटीमीटरमध्ये आलेलं आहे. आपल्याला काय भेटलं बघा बरं. आता आपल्याला भेटलं डिस्टन्स ऑफ इमेज, हे किती आलं v इज इक्वल टू किती आलं, आलं 16.7 सेंटीमीटर. हे एक आपलं आन्सर होतं. म्हणजे पोझिशन ऑफ इमेज किती आली 16.7 सेंटीमीटर. त्यानंतर हाईट ऑफ इमेज विचारलं आहे, तर साईज किती आली आहे -3.33. म्हणजे ही इमेज निगेटिव्ह बघा ना, ही प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली अशी उलटी इमेज आहे. तर ही इमेज काय असेल, नेचर ऑफ इमेज काय असेल, हे असेल रियल अँड इन्व्हर्टेड. हे सगळं पुसतो, तुम्ही ह्याला पॉज करा, मी पुसतो आणि तुम्हाला आन्सर लिहून देतो. ठीक आहे, पॉज करा तुम्ही. तर बघा व्हीची व्हॅल्यू आली 16.7, H2ची व्हॅल्यू किती आली, H2ची व्हॅल्यू आली -3.33 सेंटीमीटर, -3.33 सेंटीमीटर. जर हे असं आलं असेल तर मायनस साईन हे काय दाखवतं आपल्याला की इमेज इज रियल अँड इन्व्हर्टेड. व्ही म्हणजे काय आहे पोझिशन, H2 म्हणजे काय आहे साईज ऑफ इमेज, नंतर इमेज इज रियल हे म्हणजे काय आहे नेचर. तर हे झालं आपलं आन्सर. मी अशी आशा करतो की तुम्हा सर्वांना हे गणित न्यूमेरिकल खूप चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. तर ह्याची पुन्हा प्रॅक्टिस करा. जी गोष्ट समजली नसेल ती वापस रिव्हर्स घेऊन बघा. ठीक आहे, ह्याच्या पुढचे एक्झाम्पल जे असतील ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. तोपर्यंत गुड बाय.